नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22/12/2025 म्हणजेच की आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत ते सर्वच्या सर्व शासन निर्णय GR हे एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजेच की MIDH अंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा द्वितीय हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच की UPS लागू करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील महाराष्ट्र परिचय केंद्र पणजी गोवा या कार्यालयासाठी गोमंतक मराठी अकादमी गोवा ही नवीन जागा भाड्याने घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 22/12/2025। मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की ब्रँडिंगच्या कामाकरिता अ आणि ब संवर्गातील संस्थांकडून सदरचे कामे करून घेण्यास व निविदेस प्रक्रिया राबविण्यास एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। आणीबाणीच्या कालावधीत बंदीवाद सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान तसेच यथोचित गौरव करण्याबाबतची योजना आहे। जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या महिन्यांकरिता आणीबाणी मानधन निधी वितरण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। आपण शीर्षक पाहू शकता की दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, यानंतरचा GR या ठिकाणी आपण पाहू शकता उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की शासकीय महाविद्यालय संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची सेवा अंतर्गत प्रगती योजना अंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग नागपूर विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत
या ठिकाणी कॉलेजचे नाव पाहू शकता की आर्यव्रत पॅरामेडिकल व्यावसायिक शिक्षण स्वयंरोजगार शिक्षण मंडळ वाशिम। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत MR बहुउद्देशीय विकास संस्थेचे MG पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट गोंदिया यानंतरचा GRE आपण या ठिकाणी पाहू शकता उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्प मुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। संस्थेचे नाव या ठिकाणी पाहू शकता की निर्मिती विद्यार्थी सहाय्यक संस्थेचे NVS कॉस्मोपॉलिटन कॉलेज रत्नागिरी। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे संचालक बाष्पके मुंबई यांचे आस्थापनेवरील गट ब आराजपत्रित गट क व ड मधील पदे सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्तीकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठे यांच्याकरिता नवीन संकुलन नवीन इमारती व नवीन निवासस्थाने यांचे बांधकाम करणे तसेच अस्तित्वातील इमारतींची दुरुस्ती नूतनीकरण व आनुषंगिक कामे यासाठी तरतुदी करण्यासाठी लेखाशीर्ष अद्ययावत करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र उच्च न्यायालय मुंबई न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयाकरिता 2 बारकोड प्रिंटर्स खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की कक्ष अधिकारी संवर्गात 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक वेतन श्रेणी मंजुरीसाठी अखंड सेवा ग्राह्य धरण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखाली उपशीर्ष 2020001 मोटार वाहन खरेदी अग्रिमे 7610 0481 मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप यासाठीचा आहे। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अप्पर संचालक गट अ संवर्गाची दिनांक 1/1/2025 ते दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR हा नियोजन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता संचालक महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र MRSAC नागपूर या पदावर नियुक्ती करण्याकरिता निवड समितीचे गठन करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरील GR हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शय आरोग्य धाम बुलढाणा येथे पुरविण्यात आलेल्या आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे नवीन रक्त केंद्रांना परवाना मिळण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत धोरण निश्चितीबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 22/12/2025। मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्यासाठी मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यातून तुम्ही सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात।
यानंतरील जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. भूमी अभिलेख विभागातील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक श्री बाळासाहेब श्रीकृष्ण भोसले नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2 पुणे यांच्या बदलीने पदस्थापनेबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. जी आर दिनांक 22/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणे बाबत. जी आर दिनांक 22/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणे बाबत. जी आर दिनांक 22/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वनक्षेत्र धुळे मे दिनेश इंजिनियर्स लिमिटेड मुंबई यांना महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्य सीमेपासून नरडाणा या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्यासाठी धुळे जिल्ह्यातील 0.7968 हेक्टर राखीव वनजमीन पुनर्वळती करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वनक्षेत्र पालघर मे वोडाफोन आयडिया टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुणे यांना चारोटी सायवान जव्हार या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी पालघर जिल्ह्यातील 0.8295 हेक्टर वनजमीन पुनर्वळती करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे गौण खनिज सातारा सन 2015 ते 16 कालावधीतील मौजे वाडोली विकेश्वर कोर्टी लगत गट नंबर वडोली विकेश्वर 3 ते 5 मौजे कोर्टी 86 ते 90 92 107 तालुका कराड जिल्हा सातारा या वाळू गटामधून उत्खनन करता न आलेल्या वाळूचा परतावा मिळण्याबाबत व्यंकटेश्वर स्टँड सप्लायर्स तर्फे श्री गणेश बजरंग नलावडे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे उपवन संरक्षण भंडारा व सामाजिक वनीकरण भंडारा यांचेकरिता संयुक्त प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे अवस्था 1च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे गौण खनिज परभणी सन 2020 ते 21 करिता मौजे भांबरवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील रेती घाटातून उत्खनन करता न आलेल्या रेतीचा परतावा मिळण्याबाबत मे लोकप्रिय बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स प्रो श्री मंजूर इलाही इब्राहिम शेख भंडारा कॉलनी गंगाखेड जिल्हा परभणी. यानंतरील जी आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील योजनाबाह्य अवर्गीकृत रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001 ते 21 मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरील जी आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील योजनाबाह्य अवर्गीकृत रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001 ते 21 मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. मित्रांनो, विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे शासकीय विद्या निकेतन मधील सहाय्यक शिक्षक गट क पदास सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्या दीर्घ मुदतीचे कर्ज वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात सूतगिरण्यांना कर्ज मंजूर करण्याबाबतचा आहे. यानंतरचा जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या वसतिगृह बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. मित्रांनो,
यानंतरील जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरू नगर जिल्हा पुणे या वसतिगृह बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कारंजा लाड जिल्हा वाशिम या वसतिगृह बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. 36 सहाय्यक अनुदाने वेतन. यानंतरचा जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील ड्रॅगन पॅलेस यास वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरील हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आला आहे. आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की 8वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजनासाठी अर्थसहाय्य अनुदानास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेस मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक 22/12/2025. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना 2025 ते 26 या योजनेच्या भाग 3 केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यक्रमांतर्गत प्रमुख शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य हिस्सा अंतर्गत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 करिता प्राप्त झालेल्या निधी वितरित मुंबई रेल्वे विकास महामंडळास वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा 2025 ते 26 साठीचा आहे. यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता. गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता. रापोसे अधिकारी यांच्या बदलीने पदस्थापनेबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता. भापोसे अधिकारी यांच्या बदलीने पदस्थापनेबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 22/12/2025. यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवा अधिकारी यांच्या बदलीने पदस्थापनेबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 22/12/2025. यानंतरील जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आस्थापनेवर वाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन कुडूस पोलीस ठाणे हे उपलब्ध मनुष्यबळातून निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग खुद्द व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांसाठी MS अर्नस्ट यंग LLP संस्थेकडून घेण्यात आलेल्या सल्लागारांच्या सेवा दिनांक 31/3/2026 पर्यंत चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्तीय वर्ष सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते सर्व विभागातर्फे आलेले याबद्दलच्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण या एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही
तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.